ठीक आहे, बघा बाळांनो, टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप कन्व्हर्जन इंटू लिमिटेड कंपनी. म्हणजे काय? तर पहिली गोष्ट, पार्टनरशिपचा जो आपला व्यवसाय आहे, जे आपण 12वीला सगळे अकाउंट शिकलो, ते आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप मध्ये काय आपण बघितलं की दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोक जेव्हा एकत्र येतात, एखादा बिझनेस करतात, जो काही प्रॉफिट लॉस आहे तो डिवाइड करून घेतात, त्याला आपण म्हणतो पार्टनरशिप. तर ती पार्टनरशिपची जी कंपनी आहे त्याचं रूपांतर एका लिमिटेड कंपनीमध्ये होते, एका वेगळ्या फर्म म्हणजे एका वेगळ्या स्वरूपामध्ये होते. त्याचं अकाउंटिंग कसं केलं जातं हे आपल्याला बघायचं. तर आता इथं काय खाली काय पॉईंट केला आपण की टाईप ऑफ बिझनेस, व्यवसाय करायचा प्रकार आहे किंवा व्यवसाय रजिस्टर करायचे काही प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिप मध्ये काय असतं की एक ओनर आहे, त्याचा व्यवसाय आहे, तो स्वतःच फक्त म्हणजे एकाच व्यक्तीची व्यवसायावर मालकी आहे. तो एकच व्यक्ती व्यवसाय करतो, व्यवसायातली सगळी कामं करतो, नफा तोटा होतो तो एकालाच मिळतो. त्याला आपण म्हणतो प्रोप्रायटरशिप, एकल व्यापारी संस्था. दुसरा आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप मध्ये तुम्हाला माहिती आहे भागीदारी व्यवसायात दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येतात, व्यवसाय करतात, नफा तोटा शेअरनुसार ते वाटून घेतात, त्याला पार्टनरशिप म्हणतो. आणि तिसरा आहे तो आहे कंपनी. कंपनीमध्ये परत दोन प्रकार पडतात, एक पब्लिक लिमिटेड, दुसरी आहे प्रायव्हेट लिमिटेड. तर आता पार्टनरशिपचा व्यवसाय आहे तो दुसरी कंपनी ज्या वेळेला विकत घेते त्यावेळेला आपण त्याला म्हणतो पार्टनरशिप कन्व्हर्जन. म्हणजे हा जो पार्टनरशिपचा व्यवसाय आहे, हा पार्टनरशिपचा व्यवसाय ही कंपनी काय करेल तिथं विकत घेईल, त्यावेळेला अकाउंटिंग काय होणार आहे हे आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं. आता जेव्हा एखादी गोष्ट आपण विकतो किंवा खरेदी करतो तेव्हा तिथं एक गोष्ट ऑटोमॅटिक येते, काय? किंमत. जेव्हा कुठली पण गोष्ट तुम्ही खरेदी करताय, विकताय, तर त्याची एक किंमत असते. आता पार्टनरशिप फर्म विकायची आहे आणि लिमिटेड कंपनी ती विकत घेते, म्हणजे काय करावं लागेल की लिमिटेड कंपनीला या खरेदीच्या मोबदल्यामध्ये एक प्राइस जी आहे ती त्या प्राइसचं त्यांना पेमेंट करावं लागेल, बरोबर? कारण ते त्यांची कंपनी विकत घेत आहेत, त्याची प्राइसचं पेमेंट करावं लागेल. त्या प्राइस पेमेंटला अकाउंटिंग मध्ये आपण काय म्हणतो बाळांनो? परचेस प्राइस. ओके, याला आपण म्हणतो परचेस प्राइस. परचेस प्राइस का दिली जाते? तर ती पार्टनरशिपची जी कंपनी आहे ती विकत घेतलेली आहे, पार्टनरशिप फर्म विकत घेतले, मग त्याचा मोबदला म्हणून तिथं परचेस प्राइस ही दिली जाते. आता परचेस प्राइस कशी काढायची किंवा एखाद्या कंपनीची व्हॅल्यू प्राइस कशी ठरवली जाते? तर त्या कंपनीच्या असेट्स मायनस त्या कंपनीच्या पार्टनरशिप फर्मच्या लॅबिलिटीज, असेट्स मायनस लॅबिलिटीज होऊन काय बनती? परचेस प्राइस. म्हणजे मूळ त्याचं सूत्र आहे की मूळ सूत्र असं आहे, असेट्स पार्टनरशिप फर्मच्या मायनस लॅबिलिटीज. आता सरसकट सगळ्या असेट्स आणि सरसकट सगळ्या लॅबिलिटी घेतात का? तर नाही. बऱ्याच वेळेला कंपनी काय करते की फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटा, स्टॉक अशा बऱ्याच असेट आहेत, त्यापैकी काहीच असेट घेतल्या जातात. ओके, काहीच असेट घेतल्या जातात आणि लॅबिलिटी मध्ये पण बँक लोन आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, बिल्स पेएबल आहे, क्रेडिटर्स आहेत, त्यापैकी पण काहीच लॅबिलिटी घेतल्या जातात. मग परचेस प्राइस कशी काढायची? तर परचेस प्राइस काढायचा फॉर्म्युला आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने असा लिहिता येईल की जी नवीन कंपनी आहे त्या नवीन कंपनीनं घेतलेल्या असेट्स मायनस नवीन कंपनीने घेतलेल्या लॅबिलिटीज. आणि शक्यतो याची नवीन किंमत ठरली जाते. बघा, एखादी गोष्ट जेव्हा विकायला आपण जातो जुनी, त्यावेळेला ऑब्व्हियसली तिथे निगोसिएशन होऊन प्राइस ठरते. फॉर एक्झाम्पल बिल्डिंगची किंमत आपल्याला की 1,00,000 असेल, पण जेव्हा आपण विकायला गेलो तेव्हा त्याची 80,000 आले, तर मग काय करायचं? नवीन किंमत वापरायची. परचेस प्राइस कशी ठरवायची? तुम्हाला नवीन किमतीनं घेतलेल्या असेट्स मायनस नवीन किमतीनं घेतलेल्या लॅबिलिटीजला बघून. ठीक आहे, तर हे आहे आपलं बेसिक गोष्ट की ज्यामध्ये आपण थेरी बघितली की पार्टनरशिप कन्व्हर्जन म्हणजे काय. तर एक लिमिटेड कंपनी आहे जी पार्टनरशिपचा बिझनेस विकत घेते, पहिली गोष्ट. आणि ती विकत एखादी गोष्ट घेताना त्याचा मोबदला म्हणून जी प्राइस आपल्याला पे करावी लागते त्याला आपण काय म्हणतो? परचेस प्राइस. ओके, तर परचेस प्राइस कशी बनते परत? तर नवीन कंपनीने घेतलेल्या असेट्स मायनस नवीन कंपनीने घेतलेल्या सगळ्या
लॅबिलिटीज, याला बोलून तिथे काय होते परचेस प्राइस. आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम बघूया. सिंपल 5-6 स्टेप्स आहेत, त्या जस्ट फॉलो केला की प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली इथं होऊन जाते. प्रॉब्लेम मध्ये काय अवघड वगैरे तिथे काय नाहीये. तर प्रॉब्लेम बघा जरा. ठीक आहे, बघा प्रॉब्लेम. पवार अँड कलमाडी वेर इक्वल पार्टनर्स. दोन पार्टनर आहेत पवार आणि कलमाडी, त्यांचा रेशो दिलाय कसा इक्वल आहे. ते बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 1997 वॉज ऍज फॉलोज. एक बॅलन्स शीट खाली दिले बघा. बॅलन्स शीटला बघा लॅबिलिटी बाजूला पहिल्यांदा दिले क्रेडिटर्स, एकच लॅबिलिटी आहे क्रेडिटर्स. त्याच्या खाली एक कॅपिटल. असेटला बँक बॅलन्स, स्टॉक, डेटर्स, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट आणि मशिनरी. एक नॉर्मल बॅलन्स शीट दिले. काय सांगितले बघा. The partners decided to sell the firm business to Bright Sonia Limited. All assets were taken at book value of new company except investment along with all liabilities. बघा आता हे वाक्य आपल्याला महत्वाचं आहे. नंबर 2चं, ऑल असेट्स वर टेकन ओव्हर ऍट बुक व्हॅल्यू बाय न्यू कंपनी. ओके, ऑल असेट म्हणजे सगळ्या असेट ज्या आहेत ती नवीन कंपनी घेणार आहे. एक्सेप्ट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट फक्त घेणार नाही. सगळ्या असेट्स नवीन कंपनी घेणार आहे. बुक व्हॅल्यूला म्हणजे मूळच्याच किमतीला, फक्त इन्व्हेस्टमेंट घेणार नाही. विथ ऑल लॅबिलिटीज, आणि सगळ्या लॅबिलिटीज सुद्धा घेणार आहे. द असेट वेर व्हॅल्यूड ॲट 1,94,000. सगळ्या असेटचं व्हॅल्युएशन त्यांनी करूनच दिलेलं आहे 1,94,000. द बँक अकाउंट वॉज नॉट टेकन ओव्हर, आणि बँक अकाउंट म्हणजे बँक बॅलन्स मात्र घेतला गेलेला नाही. ठीक आहे, तर आपण बघूया प्रॉब्लेम कसा आपल्याला हे करायचा आहे. बघा पहिल्यांदा इथं आपण काय म्हणतो की आपला फॉर्म्युला काय आहे परचेस प्राइस कॅल्क्युलेट करण्याचा, तर तो आहे असेट्स मायनस लॅबिलिटीज. ओके, तर असेट्स मायनस लॅबिलिटीज, त्यामध्ये पहिल्यांदा असेट्स ज्या आहेत त्यांचं व्हॅल्युएशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे बघा इथं प्रॉब्लेम मध्ये 1,94,000 दिसते का बघा इथं खाली. तिसरी लाईन बघा की असेटचं व्हॅल्युएशन किती दिले त्यांनी, असेट कितीला घेतल्या तर 1,94 ला घेतल्या. आणि काय सांगितलंय की सगळ्या लॅबिलिटी घेतल्या. लॅबिलिटी कोणकोणत्या तिथे लॅबिलिटी बाजूला तुम्हाला दिसते, तर फक्त एकच लॅबिलिटी क्रेडिटर्स. कॅपिटल ही लॅबिलिटी तशा अर्थानं नाहीये. मुख्य लॅबिलिटी कोणती आहे, फक्त एक क्रेडिटर्स. त्याची व्हॅल्यू किती रुपये, 50,000. ठीक आहे, तर ही जी 50,000ची लॅबिलिटी आहे ती वजा करावं लागेल इथं. लेस लॅबिलिटीज, त्यामध्ये आहेत फक्त क्रेडिटर्स जे आहेत 50,000. जरा करा, 1,94 मधनं 50 गेले, 1,94 मधनं 50 गेले, 1,44,000. ही आहे तुमची परचेस प्राइस. बघा परचेस प्राइस कशी काढ समजते का बघा. ऍडजस्टमेंट मध्ये क्लिअरली तुम्हाला दिले परचेस प्राइस कशी काढायची. त्यात त्यांनी काय सांगितलंय, असेटचं जे व्हॅल्युएशन आहे ते आहे किती रुपये, 1,94,000. आपलं फॉर्म्युला काय, असेट मायनस लॅबिलिटी. तर 1,94 मधनं एकच लॅबिलिटी जी आहे क्रेडिटर्स ती तुम्ही वजा केली, 1,94 मधनं 50 गेले, राहिले किती 1,44,000. ही झाली तुमची परचेस प्राइस. आता ही जी परचेस प्राइस आहे ही कशी दिली जाईल यांनी खालच्या पॅरेग्राफ मध्ये सांगेल. द कंपनी इश्यूड रुपीज 1,00,000 इन शेअर्स अँड द बॅलन्स इन कॅश ऍज अ परचेस कन्सिडरेशन. परचेस प्राइस कशी दिली जाईल, तर रुपीज 1,00,000 इन शेअर्स. टोटल परचेस प्राइस पैकी 1,00,000 रुपये शेअर्सच्या माध्यमातून दिले जातील, राहिलेले पैसे कॅशच्या माध्यमातून दिले जातील. बघा टोटल परचेस प्राइस किती रुपये आहे तुमची, 1,44. त्यापैकी बघा 1,00,000चे शेअर्स दिले जातील. दोन प्रकार त्यांनी केले. शेअर्स किती रुपयाचे आहेत, 1,00,000. तर मग कॅश किती रुपये दिली जाईल, मग परत बोला. बरोबर आहे 44,000. बघा हे झालं आपलं परचेस प्राइसचं बेसिक पहिलं कॅल्क्युलेशन. एक 2-4 प्रॉब्लेम मध्ये जसं प्रॅक्टिस होईल तुमचं तसं तुम्हाला ते समजेल. एका प्रॉब्लेम मध्ये 100% तर काय ऑब्व्हियसली समजणार कोणालाच नाही. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप समजत जाईल. परचेस प्राइस कशी काढायची लक्षात घ्या. असेट मायनस लॅबिलिटीज. असेट कोणत्या, नवीन कंपनीने घेतलेल्या नवीन किमतीला, ज्याची डायरेक्टली किंमत दिली होती आपल्याला 1,94. मायनस लॅबिलिटी म्हणजे एकच पॉईंट आहे फक्त क्रेडिटर्स, तर तो क्रेडिटर्स आपण तिथे लिहिला 50,000. तर 1,44 राहिले. 1,44 कसं देणार आहेत ते, 1,44 पैकी 1,00,000 रुपये शेअर्सच्या माध्यमातून, राहिलेले सगळे कॅशच्या माध्यमातून. तोच हिशोब आपण इथं लिहिलेला आहे. एवढं लिहून घ्या.
हा मी तेच वाक्य बोललो की नवीन कंपनीनं घेतलेल्या असेट, कोणत्या असेट नवीन कंपनीनं घेतल्या आणि किती रुपयाला घेतल्या हे सगळं क्लिअरली ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला दिलेलं असतं. ऍडजस्टमेंट मध्ये ज्या किमती आहेत त्या वापरून आपल्याला परचेस प्राइस बेसिकली काढायची आहे. एवढं लक्षात घ्या, एवढं लिहून घ्या. पुढचा अकाउंटचा भाग बघूया. झालं, समजलं एवढा भाग ठीकठाक बऱ्यापैकी. एक 5-6 प्रॉब्लेम बाळांनो, म्हणजे 3-4 प्रॉब्लेम तरी ऍटलिस्ट व्हायला पाहिजे, मग तुम्हाला ते 100% समजून जाईल कशा पद्धतीने करायचं. आता खाली हे जे अकाउंट आहेत यात रेग्युलरली हेच अकाउंट आपण काढतो दरवेळेला. रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल, कॅश बँक अकाउंट आणि पर्चेसिंग कंपनी अकाउंट. नवीन कंपनी आहे तिच्या नावाचं. हे जे पर्चेसिंग कंपनी अकाउंट आहे ना, याला आपण त्या कंपनीच्या नावानं सुद्धा लिहू शकतो. जसं आता हा बिझनेस घेतलाय कोणी, ब्राईट सोनिया नाव आहे. ब्राईट सोनिया अकाउंट हे सुद्धा आपण तिथं लिहू शकतो. काय काय शिक्षक त्याला त्या नावानं तिथं लिहितात. आता बघा, प्रॉब्लेम जो आपण सोडवणार आहे ना, त्याच्या रफली काही स्टेप्स आहेत, एक 5-6 स्टेप आहेत. त्या फॉलो जर केल्या तर तुमचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली तिथे टॅली होईल. नंबर 1 स्टेप आहे आपली, त्यामध्ये आपण रेकॉर्ड करतो कॅपिटल. ओके. नंबर 2 आहे, त्यामध्ये आपण बघतो जनरल रिझर्व्ह आहे का, रिझर्व्ह सरप्लस आहे का, पीएल अकाउंट आहे का. नंबर 3 बँक बॅलन्स और कॅश बॅलन्स. 4 नंबरला आहेत आपल्या असेट्स आणि लायबिलिटीज. 5 नंबरला आहे परचेस प्राइस. ओके. त्यानंतर 6ला आहे एक्सपेन्सेस आणि 7ला आहे आपलं क्लोजिंग. तर या 7 स्टेप आहेत रेग्युलर. तर या 7 स्टेप आपण फॉलो करायच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, ऑटोमॅटिकली आपला प्रॉब्लेम तिथं टॅली होईल. ठीक आहे. तर आता बघा, पहिली स्टेप आहे आपली कॅपिटल. ही जी बॅलन्स शीट दिलेली दिसते ना आता तुम्हाला इथं, ही जी बॅलन्स शीट म्हणजे हा जो प्रॉब्लेम दिलाय बॅलन्स शीट मध्ये, या बॅलन्स शीट मधले असेट आणि लायबिलिटीचे जे सगळे पॉईंट आहेत का नाही, ते सगळे पॉईंट फक्त आपल्याला पोस्ट करायचे आहेत, इथं बघायचे, तिथं फक्त लिहायचे. बाकी काही डोकं चालवायचं त्यात भाग नाही, फक्त बघून लिहायचं. सगळ्यात सुरुवात करायची कॅपिटल पासून. पहिल्यांदा कॅपिटल किती आहे बघा या दोघांचं दिलेलं, तर 80,000 आणि 60,000. हे जे कॅपिटल दिले, हे कॅपिटल इथं पार्टनर्स कॅपिटलला नावं द्या, पवार आणि कलमाडी, पी आणि के. ओके. आणि हे जे नाव आहे, सॉरी, हे जे कॅपिटल आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स बीडी या नावानं, जसं तुम्ही 12वीत करत होता. ओके. पहिल्यांदाच कॅपिटल लिहा 80,000, बरोबरच लिहा 80,000 आणि 60,000. स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली आपली. दिलेले जे कॅपिटल आहे ते आपण लिहून घेतलं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. स्टेप नंबर 2, प्रॉब्लेम मध्ये कुठे जनरल रिझर्व्ह सरप्लस पीएल अकाउंट बॅलन्स शीट मध्ये दिलेला आहे का, नाही, सोडून द्या. स्टेप नंबर 3, प्रॉब्लेम मध्ये कॅश बँक बॅलन्स दिलाय का, कोणता दिलाय, बँक बॅलन्स दिलाय, किती रुपये, 20,000. तो लिहायचा बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स बीडी 20,000. ठीक आहे. स्टेप नंबर 3, आता लक्षात घ्या, सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज रेकॉर्ड करायचे आहेत आपल्याला. हे जे रिअलायझेशन अकाउंट आहे ना, या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला सगळ्या असेट्स बॅलन्स शीट मधल्या आहेत तशा लिहायच्या. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहा सगळ्यांनी टू
सन्ड्री असेट्स अकाउंट असं पहिल्यांदा लिहा. टू सन्ड्री असेट्स अकाउंट. टू सन्ड्री असेट्स अकाउंट. ओके. आणि बघा तिथं प्रॉब्लेम मधल्या बॅलन्स शीटच्या असेटला बघा कोणत्या कोणत्या असेट आहेत त्या सांगा मला. वन बाय वन सांगा. बोला. स्टॉक. ओके. स्टॉक लिहा त्याच्या खाली. स्टॉक किती आहे बघा. इनरला लिहा 60,000. ओके. डेटर्स 50,000 रुपये. ओके. नेक्स्ट फर्निचर किती 10,000 का. 10,000. ओके. इन्व्हेस्टमेंट किती आहे 20,000 रुपये. ओके. मशिनरी किती 30,000. ओके. आणि चला बँक बॅलन्स इथे लिहायचा नाहीये त्याचं पोस्टिंग ऑलरेडी केलेलं आपण आहे बँक अकाउंटच्या डेबिटला. कळालं तुम्हाला. दिलेल्या सगळ्या असेट्स जशाच्या तशा फक्त तुम्हाला इथं लिहायचे. टोटल करा आउटरला किती येते बघा. 170. ओके. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे तुम्ही कॅल्क्युलेटर वापरा. कॅल्क्युलेटर घ्या चांगलं ते वापरत चला. झालं. 1,70,000. ज्या पद्धतीनं असेट सगळ्या रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिल्या तसंच सगळ्या लॅबिलिटी या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायच्यात. लिहा बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. बाय बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. कोण किती लॅबिलिटीज आहेत बोला. एकच आहे फक्त क्रेडिटर्स. ओके. ती लिहून घ्या इथं. क्रेडिटर्स अमाऊंट आउटरला लिहा. अकाउंट लिजर अकाउंट बनवणं काय अवघड नाहीये. ठीक आहे. फक्त मेन पॉईंट कुठे आहे या प्रॉब्लेमचा. परचेस प्राइस मध्ये. परचेस प्राइस व्यवस्थित आपल्याला आली पाहिजे. दॅट्स इट. बाकी काही विषय नाही. झालं इथपर्यंत सगळ्यांचं. कळालं तुम्हाला काय काय पोस्टिंग केलं आतापर्यंत आपण. कॅपिटल लिहिलं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. कॅश बँक लिहिला बँक अकाउंटच्या डेबिटला. असेट सगळ्या लिहिल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. लॅबिलिटी सगळ्या लिहिल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बघायचं आहे फक्त तिथे लिहून घ्यायचं. त्यापुढे काही विशेष भाग यात नाहीये. नेक्स्ट स्टेप आहे ही जी परचेस प्राइस वर लिहिल्या ना 1,44,000 याचं यात पोस्टिंग करायचं आहे. कुठं करायचं तर याचं पोस्टिंग करायचं मित्रांनो रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला परचेसिंग कंपनीच्या नावानं लिहा. बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. किती रुपये अमाऊंट आहे परचेस प्राइसची बोला. 1,44,000 बरोबर आहे. आता ही केली पहिली एंट्री. याची डबल एंट्री करावी लागेल. कुठं डबल एंट्री करावी लागेल बोला. परचेसिंग कंपनी हा ब्राईट सोना लिमिटेड अकाउंटच्या डेबिटला. इथं क्रेडिटला म्हणल्यावर डबल एंट्री होणार. विरुद्ध बाजूला डेबिटला लिहा या अकाउंटच्या नावानं टू रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे 1,44,000. डेबिटला लिहिली 1,44,000. आता 2 मिनिट इथं लक्ष द्या. हे जे परचेसिंग कंपनी अकाउंट आहे याला आता आपण इथे डबल एंट्री केली आहे. टू रिअलायझेशन 1,44,000. आता हे 1,44,000 कसे देणार आहे हे त्याच्या क्रेडिटला लिहायचं. कसे देणार आहे या शब्दाचा अर्थ आहे की शेअर्स मध्ये किती देणार आहे आणि कॅश मध्ये किती देणार आहे. बघा मी इथं लिहितो बाय इक्विटी शेअर्स आणि बाय बँक अकाउंट. मला सांगा बँक अकाउंट तुम्ही हिशोब ऑलरेडी केलाय किती बँकच्या पुढे किती आहेत आणि शेअर्स मध्ये मग किती आहेत. हे अकाउंट लगेच टाईप करून घ्या. हे अकाउंट आपलं झालेलं आहे. ओके 1,44,000 न टॅली होते. झालं. कळालं. परचेस प्राइसची डबल एंट्री केल्यानंतर लगेचच त्याच्या क्रेडिटला त्याचा हिशोब लिहायचा. पैसे कोणत्या माध्यमातून कसे दिले जाणार आहेत. कळालं. म्हणजे शेअर्स मध्ये किती कॅश मध्ये किती प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेमच करायचं. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. आता हे ज्या दोन एंट्रीज केल्या हे 1,00,000 आणि हे 44,000
याचं बाळांनो काय करायचंय तुम्हाला, डबल एंट्री करायची. पहिली बँक अकाउंटची डबल एंट्री करूया. बँक अकाउंटची डबल एंट्री बँक अकाउंटला येणार, इथं क्रेडिटला म्हणल्यावर तिकडं डेबिटला. पर्चेसिंग कंपनीच्या नावानं लिहा टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट. अमाऊंट आहे 44,000 बरोबर. अमाऊंट आहे 44,000 झालं. ओके, अमाऊंट आहे 44,000. आता हे झालं बँकची डबल एंट्री. आता शेअर्सची जी डबल एंट्री आहे ना ती पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला करायची. इथं लिहा याला टू इक्विटी शेअर्स, नाही पर्चेसिंग कंपनी अकाउंट. इथं काय लिहिले जरा चेक करे. टू शेअर्स लिहिले. किती डिस्ट्रीब्युशन केले. ठीक आहे. आता बघा हे जे डिस्ट्रीब्युशनचा रेशो आहे तो एक वेगळा रेशो काढला जातो. आपण याला ओल्ड रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट करूया. ओल्ड रेशो कसा आहे, इक्वल आहे. मग 1 लाखाला इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यावर काय होईल, 50,000 आणि 50,000 लिहा ते. $50,000 आणि 50,000 समजलं तुम्हाला. 1 लाख टोटल होते, इक्वल रेशो आहे दोघांचा, तर ते आपण काय डिस्ट्रीब्यूट करून त्यात लिहिलं 50,000 आणि 50,000. समजलं तुम्हाला. ओके, तर आता प्रॉब्लेम बऱ्यापैकी झालेला आहे. आता बघा जस्ट एक काय राहिले का बघा प्रॉब्लेम मध्ये, लास्टला बघा हा दुसरं बघा, दुसरं वाक्य बघा दुसऱ्या पॅराग्राफ मधलं. 1,000 वेअर पेड ॲज रिअलायझेशन एक्सपेन्सेस. 1,000 रुपये रिअलायझेशन साठी खर्च आला. हे जे रिअलायझेशन अकाउंट आहे ना बाळांनो, याच्या डेबिटला, याची जी डेबिट साइड आहे याच्या डेबिटला सगळे खर्च लिहिले जातात, क्रेडिटला सगळे इन्कम लिहिले जातात. डेबिटला सगळे खर्च, क्रेडिटला सगळे इन्कम लिहितात. तर आता रिअलायझेशन एक्सपेन्सेस त्यांनी पे करायला सांगितले. किती रुपये आहेत ते, 1,000. खर्च म्हणला की रिअलायझेशनची डेबिट साइड, खर्च म्हणला की रिअलायझेशनची डेबिट साइड लिहा टू बँक अकाउंट 1,000. आणि याला नॅरेशन पाहिजे तर लिहा बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड झालं. याची परत करावी लागेल आपल्याला काय, डबल एंट्री. बँक अकाउंटच्या नावाने लिहिले, इथं डेबिटला आहे म्हणजे तिकडे कुठं असेल क्रेडिटला. बँक अकाउंटच्या क्रेडिटला त्या अकाउंटच्या नावाने म्हणजे बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट आहे 1,000 रुपये. अमाऊंट आहे 1,000 रुपये. थोडा प्रॉब्लेम आपला सोडवून झालेला आहे. होपफुली मला वाटते समजला असेल थोडाफार. क्लोजिंग करायचं आहे. रिअलायझेशन अकाउंट पहिला क्लोज करायचं. जरा बघा डेबिट मोठी येते का क्रेडिट, क्रेडिट नाही डेबिट मोठी. 70 आणि 71 येतात आणि इकडं नाही क्रेडिट मोठी येते, सॉरी. 50 आणि 40 90, 1 90 आणि 4 94. एक 94 न 1 71 गेले, वजा करा कॅल्क्युलेटरवर. किती येतं, 23,000 लिहा. 23,000 याला लिहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बळानो हा जो 23,000चा प्रॉफिट आहे हा दोघांचा आहे. तेवीस हजारला एका सेक मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 23,000 भागिले 2 11,500. या पद्धतीने लिहा. हे उत्तर आहे आपलं रिअलायझेशन अकाउंटचं आलेला प्रॉफिट हा. ठीक आहे, 11,500 11,500 हा लिहून घ्या. इथं झालंय ज्यांचं त्यांनी त्याची डबल एंट्री करा, त्याची डबल एंट्री करा. इथं डेबिटला आहे म्हटल्यावर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 11,500 11,500.
आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा बाळांनो, जरा बघा कोणत्या बाजू मोठ्या येतात एकेकाचं बघा. 80 आणि 10 90 आणि 1 91 500 91 500 50 आणि 40 90 आणि 41 म्हणजे इथं 41,000 किती येते बघ तेवढे राहतात का? चुकला असेल तर सांगा. 60 आणि 10 70 आणि 71 500 50 आणि 20 70 21,500. हा जो बॅलन्स राहिला हे उत्तर आहे, याला ट्रान्सफर करायचंय तुम्हाला बँक अकाउंटला. याला ट्रान्सफर करायचं आहे बँक अकाउंटला. बँक अकाउंट. ओके. क्लोजिंग केले, फक्त कॅल्क्युलेटर वापरा, व्यवस्थित उत्तर काढा, काही गडबड नाहीये. झालं हे. तर याची डबल एंट्री करूया बँक अकाउंटला. इथं डेबिटला म्हणजे बँक अकाउंट येणार बाळांनो. ते क्रेडिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पवार आणि कलमाडी. पवार किती आहे? 41,500 21,500. जरा किती येते बघा हे. तिकडलं किती येते बघा. प्रॉब्लेम कॅश बँक अकाउंट दोन्हीकडे जर सेम असेल, सेम अमाऊंट आली तर आपला टॅली होते असा प्रॉब्लेम आपला तिथं समजायचा. प्रॉब्लेम आपला तिथं बरोबर आहे. कळलं? ठीक आहे. तर समजलं होपफुली तुम्हाला हे सगळं.